In the previous video, you learned many things about past tense, simple past tense, and with some examples. Today in this video, we are going to number 2 from past tense. Number 2, write number 2 in margin and write down the name. Past continuous tense. Past continuous tense. CONTINUOUS. Past continuous tense. In bracket, can you tell me the other name or the other title used for this tense? तुम्ही लक्षात ठेवला असेल तर सांगता येईल ना. लिहा, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. PROGRESSIV असं पण काही जण म्हणतात. तुम्ही हे लक्षात ठेवायला लागेल ना, तर तुमचा घोटाळा होईल. इन द नेक्स्ट लाईन, राईट फॉर्म्युला. फर्स्ट लिसन टू मी व्हॉट आय से. अहो, मी मागच रिवाइज केलं एका व्हिडिओमध्ये. ज्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला येतो MIS तर त्या विद्यार्थ्याला पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला येत नसेल तर याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही. मला वाटतं, मला काय म्हणायचं हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आलेलं दिसतंय. पण मी सांगतो तो फॉर्म्युला. माझं काम आहे. तुम्हाला येतं हे मला माहिती आहे. नाव राईट डाऊन द फॉर्म्युला. वॉज ऑब्लिक वेअर. वॉज ऑब्लिक वेअर plus ing. Plus ing. We take the auxiliary verb either was or were according to the subject and add ing to the main verb in the sentence. अगदी सोप्या भाषेत, कळल अशा भाषेत मी तुम्हाला सांगितलं. आता मराठीमध्ये तुम्हाला थोडंसं सांगितल्यावर फार पटकन कळणार आहे. बघा इकडं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहिला की नाही आपण. ज्या क्षणाला ती व्यक्ती बोलते त्यावेळी ती क्रिया चालू असते. त्याच क्षणी द ॲक्शन गोज ऑन वेन द स्पीकर स्पीक्स. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ती क्रिया चालू असते. तो बोलतो त्याच क्षणाला ती क्रिया चालू असते. पास्ट कंटिन्युअसमध्ये काय फरक आहे? भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती. द ॲक्शन वॉज गोईंग ऑन इन द पास्ट. प्रेझेंट टेन्समध्ये म्हणतो आपण द ॲक्शन इज गोईंग ऑन, आणि पास्ट कंटिन्युअसमध्ये म्हणतो आपण द ॲक्शन वॉज गोईंग ऑन. ती क्रिया भूतकाळात चालू होते, म्हणून तर याला पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात. पूर्ण झालेली नसते, अपूर्ण असते, चालू असते. हा माझं जरा मी जे काही बोलतो ते समजून घ्या. बरोबर आहे ना? मग ती 5 मिनिटापूर्वी चालू असेल, 10 मिनिटापूर्वी चालू असेल, काल सकाळी चालू असेल. मगाशी मी असं सांगितलेलं आहे, सगळा खुलासा मी केलेला आहे. नाव लेट अस सी सम एक्झाम्पल्स ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. Now, in the next line, write examples. And number 1, we were planting the seeds. We were planting the seeds. Plant line law. Planting the seeds at this time yesterday. We were planting the seeds at this time yesterday. मला सांगा, is it necessary for me to tell you where we have to underline? अंडरलाईन कुठं करायची मला सांगण्याची गरज आहे का? अजिबात नाही. आता या गोष्टी बरोबर जरा स्पीड तुमचाच वाढला पाहिजे. अंडरलाईन द वर्ड्स वेअर अँड प्लेइंग. एक्झाम्पल नंबर 2, you were not paying attention. You were not paying attention to what I was saying.
what I was saying. This is a very good example. There are two parts. In the first part, you should underline were and playing, and in the remaining part, you know was and sin. Example number 3. Take down. He was talking to the manager. He was talking to the manager, MANAGER, over the telephone. Over the telephone. Underline was and talking. समजलंय तुम्हाला? फार वेळ मी त्याच्यावर खर्च करण्याची आवश्यकता नाही. नंबर 4. She was writing a letter. She was writing a letter to her parents. बघा, ती आपल्या आई वडिलांना पत्र लिहित होती, पालकांना पत्र लिहित होती. म्हणजे 5 मिनिटापूर्वी, 2 तासापूर्वी, कधीही भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती, पूर्ण झालेली नव्हती, असा याचा अर्थ आहे. म्हणून त्याला पास्ट कंटिन्युअस म्हणतात. अंडरलाईन द वर्ड्स वॉज अँड रायटिंग. एक्झाम्पल नंबर 5. द लेडीज वेअर, LADIES, द लेडीज वेअर standing under the shade of a, standing under the shade, SHADE, shade of a big tree. A big tree. Underline where and standing. Example number 6. Anil was running very fast. Anil was running very fast. Underline was and running. Example number 7. Where, WERE. काही जण वर असं म्हणतात, ते उच्चार तुम्हाला मी आपला वेअर म्हणतो, WERE. Were you doing this experiment on Monday? Were you doing this experiment on Monday? Question mark. Interrogative sentence आहे. कुठं कुठं अंडरलाईन करणार? फर्स्ट वेअर अँड देन डुईंग. एक्झाम्पल नंबर 8. राईट. Why was Nalini weeping? Why was Nalini weeping? WEEPING. Question mark. Underline was and weeping. नलिनी का रडत होती? म्हणजे त्यावेळेला ती का रडत होती, त्यावेळेला ते रडण्याचं काम का चाललं होतं, असा त्याचा अर्थ. 9. नंबर 9. द सन वॉज कमिंग अप. SUN. The sun was coming up in the east. EAST. In the east. पूर्वेला सूर्य वर येत होता. अंडरलाईन was and coming. अर्थ सांगितला. लास्ट. नंबर 10. Blood was oozing. B capital. Blood was oozing from some of the wounds. From some of the wounds. WOUNDS. Do you remember this sentence? While we were learning the sentences of grammar from the first lesson, ते मंकी आठवतं का? एन्काउंटर आठवतं का? हे वाक्य धड्यामध्ये आहे आणि काळासाठीच मी दिलेलं आहे असं मला आठवतं, पण नेमकं काळा कशासाठी ते मला आठवत नाही. वाक्य फार महत्त्वाचं आहे. अंडरलाईन द वर्ड्स वॉज अँड ओझिंग.
Once again I repeat something. We have seen past continuous tense or past progressive tense. Formula is was or were plus ing. तुम्ही मॅथेमॅटिक्स सारखं हे जरी लक्षात ठेवलं तर आयडेंटिफाय टेन्स आयडेंटिफाय करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग तुम्हाला जो तर चेंज बी करायला जर सांगितला आणि जर फॉर्म्युले लक्षात असतील तर तुम्ही त्याला चेंज पण करू शकता. दिस इज इनफ फॉर past continuous tense. Let me stop here.